आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी म्हणजेच आधार कार्ड धारकांसाठी भारत सरकारने एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनले आहे। देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्त्वाचा सरकारी ओळखीचा पुरावा बनला आहे। बँकेत अकाउंट उघडणे, केवायसी करणे, शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून वापर, मालमत्ता खरेदी विक्री, राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा व अनुदानाचा लाभ व तसेच LPG गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे। आधारची नोंदणी करताना अनेकदा काही चुका होतात, जसे की नाव, फोटो किंवा जन्मतारखेत चूक, स्पेलिंग मिस्टेक, तसेच पत्ता बदलणे किंवा चुकीचा पत्ता, मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा मोबाईल नंबर बदलणे, अशा एक ना अनेक समस्या असतात। त्या वेळीच दुरुस्त करून घेणे व आधार अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा आपल्याला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे। आता तुम्हाला आधार कार्ड संबंधित सर्व कामे फक्त एका क्लिकवर कुठेही न जाता घरबसल्या करता येणार आहेत। आता आधार कार्डच्या कामासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या बाहेर लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही, कारण केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे। आता तुम्हाला आधार कार्डची कुठेही झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी देण्याची गरज राहणार नाही। आधार कार्ड वापरकर्ते आता आपली ओळख डिजिटल पद्धतीने पडताळून पाहू शकतील, कारण केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आपले नवीन आधार ऍप लॉन्च केले आहे। हे ऍप पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आणि पूर्णपणे पेपरलेस असणार आहे। या नवीन आधार कार्ड ऍप मध्ये फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक डेटा लॉक अनलॉक करण्याची सुविधा आणि QR कोड शेअरिंग यासारख्या ऍडव्हान्स फीचर्सचा देखील समावेश आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे या नवीन आधार ऍप मध्ये तुम्हाला एकाच मोबाईल फोनवरून तुमच्या कुटुंबातील 5 सदस्यांचे आधार कार्ड या एकाच ऍप मध्ये सुरक्षितपणे लिंक करता येईल व तसेच सेव्ह करून ठेवता येईल। या ऍप मध्ये आधार पडताळणी फेस स्कॅन द्वारे करता येते, ज्यामुळे सुरक्षा अधिकच वाढते। तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले हे देखील तुम्हाला या ऍप द्वारे लगेच समजणार आहे। केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी एक ट्विट करून या नवीन ऍप बद्दलची माहिती देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांना व भारतीय नागरिकांना दिली आहे। अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही युजरसाठी हे नवीन ऍप आधार या नावाने उपलब्ध आहे। महत्त्वाचे म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही ऍप इन्स्टॉल करत असलेल्या फोन मध्ये तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या नंबरचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।